संभाजीनगरनंतर आता वळूया साताऱ्याकडे। राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आणि यामध्ये 20 जणांचा समावेश आहे। मात्र साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न करण्यात आल्याने समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। त्यात उदयनराजेंनी देखील सूचक वक्तव्य केल्याने संभ्रम वाढलाय। पाहूयात एक रिपोर्ट। उदयनराजे भोसलेंच्या मनात काय? मी संन्यास घेणार नसल्याचं सूचक वक्तव्य। पहिल्या यादीत नाव नसल्याने समर्थकही नाराज। राज्यातल्या लोकसभेच्या अशा काही जागा आहेत तेथील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे। त्यामध्ये साताऱ्याची जागा आहे। 2019 मध्ये शरद पवारांनी भर पावसात सभा घेऊन शेवटच्या क्षणी बाजी पालटली होती। पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता। राजेंना हा पराभव जिवारी लागला होता। पुढे भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं। 2024च्या निवडणुकीतही उदयनराजेंसाठी सर्व काही अनुकूल नाही। महायुतीचं सरकार आहे। राष्ट्रवादीने साताऱ्याच्या जागेवर दावा केलाय। पहिल्या यादीत उदयनराजे यांचं नाव नाही। या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनीही मी संन्यास घेणार नसल्याचं सूचक विधान केलंय। माझ्याकडे ट्रेन, बस आणि विमानाचं तिकीट असल्याचं मिश्किल वक्तव्य केलंय। माझ्याकडे तिकीट आहेत ना, ट्रेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे। बाकीचे तिकीटाचं माहीत नाही। जे ठरवलं जाईल त्यावेळेस बघू। एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो। मी लढणारच सांगितलं। संन्यास घेणार नाही तर आलं नसेल। या वक्तव्यानंतर उदयनराजे लोकसभेसाठी वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा रंगली। दुसरीकडे उदयनराजेंचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। कार्यकर्ते आणि मराठा समाजाने एकत्र येऊन शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना घेराव घालून जाबही विचारलाय। तिकीट नाही मिळालं तर सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा दिला। चित्रातही वाघ आल्या होत्या। त्यावेळेला हजारोच्या लाखोच्या संख्येने महिला सगळ्या उपस्थित होत्या। सभा झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि तुम्ही जर आत्ता डावलताय कशासाठी? म्हणजे दुर्दैव आहे का? आणि हे महाराजांनी जनतेतनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाराजच हे म्हणजे खासदार झालेले झालेत, म्हणजे आम्ही जाहीर केले त्यांचं तिकीट असं समजावं त्यांनी। मुळात मुख्यमंत्री साताऱ्याचे सुपुत्र आहेत। ते महाराज तुम्हीच खासदार आहात असं हितगुज करून गेले, पण नंतरचे दुसरे उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि कुठेतरी माशी शिंकली। याला आम्ही कपटनीती म्हणतो। पण याच लोकांनी हे विसरायचं नाही की ही छत्रपतींची राजधानी आहे। या राजधानीतून दिल्लीला आदेश जायचे, दिल्लीचं तख्त या राजधानीवर राखलेलं आहे। लागू नका या साताऱ्याच्या नादी, कारण इथं नांदते छत्रपतींची गादी। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कर्जतच्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवारांनी लोकसभेच्या 4 जागांवर दावा केला होता। त्यात साताऱ्याची जागा होती। अजित पवार गटाकडून रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। साताऱ्यातील मागील काही निकालांवर एक नजर टाकूया। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला। 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे भोसले निवडून आले। 2014च्या लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे भोसलेंनी बाजी मारली होती। 2019 मध्ये मात्र उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला। मुख्यमंत्र्यांनी राजेंची भेट घेत उमेदवारीची गॅरंटी दिली होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यामध्ये भाजप कोर कमिटीची बैठक घेत सर्वांची मतं जाणून घेतली होती। मात्र त्यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीवर स्पष्ट संकेत दिले नव्हते। जर उदयनराजेंचा पत्ता कट होऊन राष्ट्रवादीला ही जागा मिळाली तरी महायुतीला राजेंच्या मदतीशिवाय विजय मिळवणं कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।